केलं तर काय उपकार नाही. तुम्हाला देवाने त्यासाठी पाठवलं, तुम्ही काही फुकाट करत नाही. काही लोक म्हणतात आम्हाला समाजाची सेवा करायची, कोणाला उत आला नाही. घर जाळून कोळशाचं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही. मला फक्त विदाऊट टक्का धंदा सांगा, का कोणत्या कामात टक्का नाही आणि ते काम आहे असं एखादं काम सांगा. निवांत सांगा, 10 मिनिटांनी सांगा. विदाऊट टक्का काम सांगा. पुढे सांगा लग्न जमवाय टक्का आहे, पुढे बोला. टक्का नाही, लग्न जमवायला टक्का आहे. मग काही लोक म्हणतात त्यांच्या निधीतून डांबरी झाला, टक्का काढूनच झाला. त्यांच्या निधीतून अंगणवाडी झाली, त्यांची उरल्यावर अंगणवाडी तयार झाली. तुमच्याकडे डायरेक्ट तयार कसं होईल? ती खात 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 आली जेवढी वाढू लागली तेवढीच तुम्हाला आली. ठीक आहे, डायरेक्ट येतं का? त्याला ठरवलंय बांधायची का नाही टक्का. कोणाला द्यायची टक्का, काय टक्क्याने द्यायची टक्का, त्या टक्क्यात काढायची किती आणि टक्क्यातून आपल्याला किती घ्यायचंय, त्याच्यात कार्यकर्त्यांना किती घ्यायचे, उरलेलं ते टक्का. हा सगळा टक्का आहे महाराज. फक्त झाकली समलाकाची. खरं कोणी बोलायचं नाही, खरं बोललं का त्याची क्लिप करून ठोकायचं, त्याच्यात असून ठोकायची. खरं बोलायचं. एखादा म्हणला बैल गावात, आपण म्हणायचं साहेब बैल जमला. बैल गावात नाही, बैल जमला आणि बैलाला गोरा झाला. अरे वा. आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं, एकदम बरोबर. तरी मी म्हणलं बरं का चहाची क्वालिटी इथं खरं कोणी बोलायचं नाही. आमच्यासारखे फुटक्या तोंडाच्या माणसाला तकलीफ होते. इथं फक्त असं म्हणायचं सगळ्यांनी लिखा. फक्त वा. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बोलायचं केलंच पाहिजे. आणि तुम्ही मी कधीतरी भाग्यवाले माना. आपण कधीतरी गायला पाणी पाजलंय, कधीतरी तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी कीर्तनकाराच्या पायाला वाकलोय आणि कधीतरी सप्त्याला देणगी दिली आणि आईची सेवा केली म्हणून आपण जिवंत आहे. काय कधीतरी तुळशीला पाणी घातलं, कधीतरी वारकऱ्याचं दर्शन घेतलंय, कधीतरी पाहुण्याला चहा दिलाय आणि कधीतरी आपल्या दारातून पाहुणा बिगर चहाचा गेला नाही, त्याचा परिणाम आपण जिवंत आहे. काय म्हणतात? आणि हे कर्म कधी वाया जात नाही. कधीतरी आपण उपवास केलाय, कधीतरी एकादशी घडली, आपण वाचलोय. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे. विद्यार्थ्यांना अभ्यास केला पाहिजे, पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, पोहाद्यानं रियाज केला पाहिजे, कीर्तनकारांना अभ्यास केला पाहिजे, गायकांना प्रॅक्टिस केली पाहिजे, दुकानदारांना नीतीनं व्यवहार केला पाहिजे, विद्यार्थ्यांना अभ्यास केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करताना शाळेसाठी करू नका, गावासाठी करू नका, स्वतःचं भवितव्य घडवण्यासाठी करा. शाळेसाठी अभ्यास करू नका. गावाला तुमचं काही घेणं नाही, गावाला तुमचं काही घेणं नाही, लोकांना काय घेणं नाही. आता समजा कीर्तन संपल्या मी मेलो, आज मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार? जाळायला. आणि ते नाही आले तरी कोणीतरी मला. लोकांना तुमचं काही घेणं नाही, तुम्ही भ्रमात आहात. भ्रमात. हो, काही लोक म्हणते मी नोकरीला आहे, ऑफिस माझ्या ताब्यात आहे, फक्त रिटायर झाले 8 दिवसांनी ते ऑफिसात जा. ते शिपाई सुद्धा तुला रामराम घालीत नाही. शिपाई जे तुला पार्सल आणून देत होतं रात्रीचं, तुला झोपताना लागती, ते शिपाई सुद्धा म्हणतो ती आता डोक्यातून. पण नाही, एकदा सत्ता गेली शान पण गेलं. आणि सत्तेचा फायदा लोक काय करतात, बाकीचे चिमून घ्यायचे. अधिकार आहेत तर गरीबाला त्रास द्यायचा, नको त्याला गुंतवायचं. ती सत्ता येतं पण ती शनी केला. आणि शनी काय हे यांच्या डोक्यात येत नाही. यांना वाटतं अमृतच पेलो आम्ही. एखादा सरपंच हे पद काय नाही का शनी गेले, शनी गेले. मग सरळ घरकुल कोणाला द्यायला हरकत नाही ना. पण नाही, एखाद्याची जिरवायची म्हणलं ना त्याला नाहीच द्या. बंगल्यावाल्याला मंजूर करी.
पण गरीबाला नाही देणार. ते खोड त्याला जिरवायची ना संधी, त्याला वाटतं मी अमृत पिलो. आणि 5 वर्षानं सत्ता गेल्यावर कधीतरी घरकुल होतच. माणसं भ्रमात आहेत. काही माणसं म्हणतात म्हणजे 10-12 कारखाने आहेत, 5-25 कॉलेज आहेत, 5-25 BEd कॉलेज आहेत, मी गेल्यावर एवढा कारभार कोण करेल? तू जावं ही लोकांची इच्छा आहे. लोकांना काय, लोक फक्त डिजिटल लावणार, भापून श्रद्धादेवी वाहणार, चांगल्याच्या चपला चोरणार. लोकांना तुमचं काय घेणं मला? 1.5 महिना 2 महिने नाही झाले अजून, अनाथाची माय समुद्र सपकाळ गेला, काय लोकांना फरक पडला? अरे तुमचा मुलगा डॉक्टर कोणी करेल रे, माझा मुलगा इंजिनियर कोणी करेल? पण ज्या माऊलीनं बिचारीनं मुलाला स्तनातलं दूध पाजलं नाही, पण म्हातारपणाला 2.5 तास व्याख्यानं देऊन तिनं लाखो मुलींचे संसार सुखी केले, विसरले लोक. आपला मुलगा डॉक्टर करणं कौतुक नाही, आपला मुलगा इंजिनियर करणं कौतुक नाहीये, ते तर कोणी करेल. पण ज्या माऊलीनं बिचारीनं मुलांना स्तनातलं दूध पाजलं नाही की कुशीत ठेवलं नाही, त्या मात्यानं म्हातारपणाला 2.5 तास व्याख्यानं दिलीत. 2.5 तास. आणि व्याख्यानामधला झुळीत जमा झालेला पैसा कितीतरी लाखो मुलींचे संसार आणि जीवन तुडवलं. विसरले लोक. इथं 11 रुपये वर्गणी देतात लोक, तर डिजिटल लावतात 11 रुपये. जिनं आयुष्य आपल्यासाठी घालवलं तिला विसरलं. आपण देणगी देतोय तर नाव आलं तर देतोय, नाव नाही येत देणगी नाही. आपण नावासाठी जगतोय. ती बिचारी माऊली देवी स्वरूप होती, तिला स्वतःच हितच नव्हतं. फक्त जगणं कोणासाठी होतं? विसरली. लता मंगेशकर सारख्या गायिका गेल्या, विसरली लोक. अब्दुल कलामांसारखा विद्वान गेला, विसरली लोक. अटल बिहारी सारखा राजकीय योद्धा गेला, विसरली लोक. उदय इंद्रिकर गेला, म्हणा ना, विसरली लोक. लोक उलटे म्हणतील बरं झालं गेलं नाही बोलायचो, काही तर म्हणतील ते उशिरा गेलं. पण मी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला आपली आठवणीला हा काय म्हणाल. आता नाही, आता तुमच्यात घमेंड आहे, पण हे वाक्य काल सत्य, आज सत्य. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी होईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजन पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईल, घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, मिळाली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही, म्हणत होतो की नाही. बायको स्वप्नात सुद्धा बाबा मी नवरदेव होईल आणि असेच दिवस काढायचे. झोपायच्या खोलीत कोणता तरी फोटो ठेवायचा, स्टेटस स्टेटस. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्र दिसलं. सांगा गोष्ट खरी का खोटी? आता जेवढे लग्न चालत ना, टोटल लग्नांचा खर्च पोऱ्याचा बाप करतोय. पोरीचा बाप आता खिशात आताच घाली ना, तो फक्त असं म्हणतोय मोकळा आपल्याकडं काही, तो मी आहे ना. लग्न जमवणाऱ्याने माल छापला, बोलून देत नाही लग्न जमवणारे. 50,000 50,000 एका लग्नात. 1 लाख. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी जे नवरी गेली आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. विनोद, मी असं का, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो असा काळ येईल, असा काळ येईल की रक्ताची माणसं दुश्मन होती.
झाली बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला भाऊ जेवढे जाम केले तेवढे यमानं केले नसतात. यम परवाडला पण बहीण परवाडली. आता एवढे बसले ना कीर्तनात येत नाही. 25 बाया अशा आहेत की सख्या भावाशी बोलत नाहीत. अशा 25 येत माया पुढे बसेल. मी नावासकट सांगतो ना काय नाही फक्त ओवाळे ते भाऊ आहे काय सांगणार. खरंय का खोटंय बाबा. तळतळून संपले. ईश्वरासारखा भाऊ बहिणीने गजाच्या आत ठेवला. माणसं पुढे चालली. विचार करायला तयार नाही लोक. माणसं पुढे चालली. संपली रक्ताची नाती. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो असा काळ येईल मारा असा काळ येईल मारा. मोबाईल बंद करा बरे. इकडे बोट ठेवली हात करून करून ठेवला तू मोबाईल बोलतो. इको देत जा इकडे 5 आहे माझ्याकडे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो असा काळ येईल की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. आला 1.5 वर्षापूर्वी असा काळ पाहिला आपण मारत. असा काळ की एका गावानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिलं. हो महाराज 3 महिन्यात पाहिलं. मार्च एप्रिल अशा पाहिल्या महाराज की 50% प्रेत वडीत नेलेत. वडीत आणि 50% प्रेत कधी पेटवले माहित नाही. आईच्या अंत्यविधीला मुलगा नाही. मुलाच्या अंत्यविधीला आई नाही. बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही. किंवा मुलीच्या अंत्यविधीला भाऊ नाही. काय प्रसंग. आणि कोरोना झालेल्या माणसाला लोकांनी इतकी वाईट वागणूक केली मला. इतकी वाईट. त्याच्या गायचं पोट डेअरीला घेतलं नाही घेतलं. फक्त शर्टिंगी करायचा. माईक हातात आला का धर्माच्या टापा आणायचा. फक्त धर्म. काही झालं का धर्मावर येऊन थांबायचं. सगळ्यांचं भांडवल तेवढंच. जसं भाषण करणाऱ्याचं काय झालं का शेतकऱ्यावर येऊन थांबायचं. पुढाऱ्याच्या भाषणाचा केंद्रबिंदू काय. फक्त शेतकऱ्याला फक्त नादी लावायचं तेवढं म्हणायचं. इकडे काही झालं का धर्मावर येऊन थांबायचं. लोक कामाला लावून द्यायचे. धर्म काय गप्पा मारून तयार होतो. धर्म काय धाब्यावर सगळं खाऊन तयार होतो. धर्माला त्याग त्याग आहे का नाही बोला. मुलगा तुडवलाय तेव्हा गौरबा तयार झाले. सुरावर गेली तेव्हा जनाबाई तयार झाली. विष प्याली तेव्हा मीराबाई तयार झाली. फुकाट झाला. लोकांचा छळ सहन केला तेव्हा सावित्रीबाई फुले झाल्या. फुकाट झाला पहिला शिक्षण. फुकाट. आम्ही फक्त माईक हातात आला का बस चालू सुरू. फुकाट बसत नाही तर खाली बसवलं काय अडचण काय. काय करणार मग काय रे विठाला काय होतं. एकदा ऐकणाऱ्याला करंट लागला त्याला विषय चालत नाही. आता तुम्हाला पूर्ण करंट लागलाय. आता तुम्हाला कीर्तनाला विषय नाही झाला. आता करंट लागला. धर्म तसा तयार होत नाही. मुलगा तुडवलं तेव्हा करो काका तयार झाली की नाही. फुकट होत. आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वर तयार झाला. आणि संसाराची राग केली तेव्हा गाथा तयार झाला. आणि चिंध्या बांधल्या तेव्हा गाडगे बाबा तयार झाला. अंगाला चिंध्या बांधल्या. गाडगे बाबांनी गाव स्वच्छतेपेक्षा मन स्वच्छ जास्त केली. गाडगे बाबांनी 2 स्वच्छता केल्या लोकांच्या. समाजही स्वच्छ केला आणि मनही स्वच्छ केलं. आज आपले दोन्ही मलिन झाले. आता आपलं फक्त नुसतं स्वच्छता करायची म्हणून नुसतं असा हात लावला झाडूला त्यांनी सहभाग घेतला. बाकीच्यांनी झाडलं यांनी म्हणजे झाडून मेले त्यांचा फोटो नाही आला. ते तर उलाटले. प्रसिद्धीसाठी सगळे नाही. म्हणून धर्म तसा तयार होत नाही. आपल्याला काय टिकवायचं आहे. असा काळ आला की कोरोना झालेल्या माणसाचं दूध गायचं घेतलं नाही लोकांनी. त्याला पीठ दिलं नाही. पीठ
काट्या टाकलं त्याच्या घरापाशी काट्या. त्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्या दारातून नाही. आणि 25% माणसं अशीच लिहिली का मी काय पाप करतो का माझ्या घरातली माणशी बोलत नाही. आम्ही विचारत नाही, आम्ही विचार नाही करत, आम्ही फक्त विचार नाही करत, आम्ही फक्त गप्पा नाही. पण त्याच वेळेस जर सुशिक्षित माणसं म्हणली असती काही होत नाही तर माणसं बरीचशी वाचली असती. बापाच्या 13व्याला मुलगा जेवला नाही मला, इतकी वाईट परिस्थिती आहे. बाप मरून 13 दिवस झाले. बुंदीमध्ये कोरोना आला, मटकीमध्ये कोरोना आला, मग तुम्हाला त्याच्या नोटातच कोरोना का आला नाही? त्याचे खाते तर तुम्ही फोडून घेतले, फेरफार तर पाडून घेतले, तलाठी मॅच करून सगळं ओके करून घेतले. आणि त्याच्या 13व्याचे ताट कुत्रीने खालेत महाराज. 13व्याला ताट मांडली 13 गरीब बिचाऱ्यांनी, पण रक्ताची माणसं सुद्धा 13व्याला. आणि ती आता सांगा, जो शिक्षक बापाच्या 13व्याला जेवला नाही तो शाळा उघडल्यावर पोराला धर्म काय शिकते? तो म्हणाल का आई बाप हे दैवत आहे? जो शिक्षक बापाच्या 13व्याला जेवला नाही तो आता शाळा उघडल्यावर पोरांना म्हणून का मुलांनो आई वडील हे माणसाचं दैवत आहे, मी तर जेवलो नाही. एखादी बाई म्हणेल का बचत गट भक्कम करताना सासू सासऱ्याला आधाराची गरज आहे, सासरा मेवाईला माहित नाही आणि ही गट काढून भाषण आणतात. आणि तीच म्हणते महिला सक्षम झाल्या. तुम्ही बदिरे, तुम्ही आता मायापुढे बसली का? खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. नाही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ती काळाची लहान बोल सर्व सभाच्या बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्यावली तो काय करेल? 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसरा, खालून मुडून वरून जुडो. तू कितीला रे? 5वीला. 4थीला कोण आहे तुमच्या? 4थीला हा 6वीला, हा 5वीला आहे. तू कितीला आहे? 4थीला आहे. 4 वर्ष शाळेत जायला, शाळेतच गेला डायरेक्ट नाही नाही 4थी. आणि हा डॉक्टर माणसं उभ्यानं मारणार. हा विनोद नाही आहे मला, हा विनोद आहे. तू किती रे? 4थीला. तू किती रे? 5वीला आहे का? घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? 2. तू कितीला रे? 6वी. 6वीला आहे तू. ते सायराट मधलं गाजलेलं ते गाणं कोणतं रे? जिंगा. आणि ते नटी कोणती रे? ती पोरगी आरसी. आणि तो पोरे कोण रे? परशा. लोक म्हणतात इंद्रिकर काही बोलत, काही कसं. माझी खूप, मी आयुष्यात सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे महाराज, कारण मी खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. जो उठन तो मला घोडायला होतो, पण मी खरं बोलतो. हा विनोद नाही, हा विनोद नाही. यांना थोडंफार तरी चांगलं बनवलं, चांगलं बनवलं पाहिजे तुमचं. म्हणून जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याला ते काम बोलत जा. अभंगातला 2रा मुद्दा सांगला. अभंगातला 3रा मुद्दा आज काय पादपुरीच्या मंडपाला माहिती सचिवालय सगळ्याच्या उपस्थितीमध्ये कैलास सुरेश सकरम साळुंके यांच्या स्मरणार्थ व श्रीमती सरस्वती सुरेश साळुंके यांचे इष्टजीवित कार्यक्रमाचे आयोजक संयोजक विनायक सुरेश साळुंके, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाले माहिती सचिवालय सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मातेची 61 आणि सुरेश चव्हाणच्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात.
मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 2च मध्ये झाले. अभंग का त्यासाठी घेतलंय काय? पहिलं कौतुक करावं या साळुंके परिवाराचं की एवढं मोठं भव्य दिव्य निवेशन केलं. दुसरं कौतुक करावं या म्हणत परिवाराचं की माझ्या माहितीनुसार महामारीनंतर 2 वर्षात सगळ्यात मोठा कार्यक्रम पाहिला हाच असेल. आणि तिसरं कौतुक करावं या परिवाराचं की एवढा मोठा सोहळा पाहिला स्वर्गातून वडील सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आईची 61 आणि आईची 61 केल्यावर आईच्या गालावरचं हसू सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आज या आईच्या गालावर जे हसू दिसतंय ना हे बाहेरचं हसू नाही आहे, आतलं हसू. आज माझ्या मुलाने माझी जिवंतपणी पारणं फेटली हे त्यांच्या गालावरचं प्रतीक आहे. आणि त्यांच्या गालावर आज ते हसू दिसेल ते प्रत्येक हसण्याचा बिंदू आशीर्वादाचा असेल. तर आज जेवढा तुम्ही सुरेश विनायकरावांनी जेवढा खर्च केला यातला 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. लक्ष्मी जरा चांगल्या ठिकाणी घालायला शिका. लक्ष्मीचे 3 नियम सांगतो तुम्हाला बसलेल्या माणसांना पाया पडून. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. पैशाची उधळपट्टी करू नका. जर नम्र वागले ना तर लक्ष्मी दुप्पट होईल. तुकोबाराच्या वैकुंठाच्या जाण्याच्या अभंगात आहे पायी लक्ष्मीच्या हाती. देव जरी तुम्हाला मिळवायचा असेल तर तो लक्ष्मीला विचारूनच मिळवावा लागेल. ही भाषा कोणी तुम्ही संकालिका संत म्हणाविता एवढा करा सांगा देवा